जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई। तर आज 23 सप्टेंबर संकल्प दिवस म्हणून दिवस आपण मानतो आणि या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे, कारण याच दिवसामुळे आपल्या लाखो करोडो बांधवांचं अस्तित्व निर्माण झालं आहे। संकल्पभूमी ही गुजरात राज्यातील बडोदरा या शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी या बडोदरा शहरामध्ये बाबासाहेब दोनदा गेले होते। एकदा 1913 मध्ये बाबासाहेब तिथे गेले होते आणि एकदा 1917। तर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर बाबासाहेब तिथे बडोदा संस्थानामध्ये नोकरीसाठी गेले होते ते, परंतु बडोदा संस्थानाचे राजे म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहेत दानशूर असणारे सयाजी महाराज गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती। परंतु त्या स्कॉलरशिपच्या बदल्यामध्ये बाबासाहेबांच्याकडून एक करार करून घेतला होता की बाबासाहेबांच्या शिक्षणानंतर त्यांनी या बडोदा संस्थानात येऊन नोकरी करायची आणि बाबासाहेबांनी तो करार मान्य केला होता आणि ठरल्याप्रमाणे बाबासाहेब देशातून आल्यावरती संस्थानामध्ये रुजू झाले। परंतु रामजी बाबा म्हणजे बाबासाहेबांचे वडील त्यांना मान्य नव्हतं की बाबासाहेबांनी तिथे जावं, म्हणून मान्य नव्हतं, कारण रामजी बाबांना माहित होतं की आपला मुलगा हा विदेशातून शिकून आलेला आहे आणि अगोदरच त्याने जातीयतेचे इतके चटके सहन केलेले आहेत, आता मात्र ते त्यांना सहन होणार नव्हतं रामजी बाबांना आणि आपल्या मुलाचा हा स्वाभिमान पायदळी तुडवला जाईल। आणि या एकच खंत वाटून रामजी बाबांनी सांगितलं होतं की नको जाऊ भिवा म्हणून। बाबासाहेबांनी सयाजी महाराजांना शब्द दिला असल्या कारणाने बाबासाहेब बडोदा संस्थानामध्ये नोकरीसाठी गेले होते। तिथे गेल्यावर मात्र जेव्हा सुरुवातीला बाबासाहेब गेले तेव्हा त्यांची राहणी खाण्यापिण्याची काही गैरसोय झाली नव्हती। त्याचं कारण असं होतं की पंडित आत्माराम हे एक मागासवर्गीयांच्या शाळेवरती शिक्षक होते आणि ते बाबासाहेबांना चांगलेच ओळखत होते। ते बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर ते प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना चांगलेच लक्षात ठेवलं होतं, परंतु बाबासाहेब त्यांना ओळखत नव्हते। परंतु तरी सुद्धा त्यांच्या सहाय्याने बाबासाहेबांचं राहणं खाणं पिणं सर्व काही व्यवस्थित तिथं सुरळीत चालू होतं। परंतु काही दिवसातच कालांतराने 4 ते 8 दिवसामध्ये रमाईंची तार आली आणि त्या तारेमध्ये असं लिहिलं होतं की रामजी बाबांची प्रकृती खालावली आहे। असं समजताच बाबासाहेबांनी हातातली सर्व कामं ठेवली आणि वडिलांना भेटण्यासाठी ताबडतोब त्यांनी बॅग भरली आणि ते निघाले। जाता जाता त्यांना वाटलं आपल्या वडिलांना सुरतची बर्फी आवडते म्हणून सुरतची बर्फी घ्यावी असं बाबासाहेब म्हणाले आणि सुरतची बर्फी घेण्यासाठी बाबासाहेब गेले आणि तेवढ्यात त्यांची ट्रेन निघून गेली आणि अखंड रात्र बाबासाहेबांना तिथं काढावी लागली। आणि मग उशिरा बाबासाहेब जेव्हा पोहोचले तेव्हा डोळ्यात प्राण आणून बाबासाहेबांची वाट बघत होते रामजी बाबा, कधी माझा भिवा येईल आणि मी कधी डोळे भरून त्याला पाहीन असं रामजी बाबांचं वाटेकडे लक्ष लागलं होतं। आणि मग एकदाच बाबासाहेब रामजी बाबांच्या समोर गेले, डोळे भरून रामजी बाबांनी पाहिले, बाबासाहेबांना आशीर्वाद दिले आणि तिथंच त्यांनी आपला प्राण त्याग केला। हे बाबासाहेब खूप दुःखी झाले आणि डोंगरा एवढं दुःख कोसळलं, कारण बाबासाहेबांचा मेन आधार म्हणजे रामजी बाबा हे जग सोडून निघून गेले होते आणि बाबासाहेबांनी स्वतःला कसं बसं सावरलं आणि पुढील शिक्षणाला ते सज्ज झाले। कालांतराने 1917ला बाबासाहेब पुन्हा एकदा बडोद्याला आले। तेव्हा मात्र बाबासाहेबांची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती, म्हणून बाबासाहेबांनी रस्त्यातच विचारलं होतं की इथं राहण्याची सोय आहे का। इथं कुठेही राहण्याची सोय नाही। त्यांना एका टांगेवाल्यानं अशी माहिती दिली की इथं पारशी सराय आहे आणि त्या पारशी सरायमध्ये तुमची राहण्याची सोय होऊ शकेल, तुम्ही जाऊन तिथे ते विचारा। आणि मग असं म्हटल्यावरती बाबासाहेब आशेने तिथे गेले। तिथे गेल्यावरती तिथला व्यवस्थापक असा म्हणाला की इथं राहता येणार नाही तुम्हाला। असं म्हटल्यावर बाबासाहेब म्हणाले म्हणजे, आणि जेव्हा जे ठिकाण होतं राहण्याचं ते पारशी सराय होतं, पारशी सराय म्हणजे पारशांची धर्मशाळा, तर ते जे ठिकाण होतं त्या ठिकाणाकडे जर बघितलं तर असं जाळ्या झालेल्या एकदम जीर्ण, कितीतरी वर्ष तिथं कोणी राहायला आलं नव्हतं अशी अवस्था त्या ठिकाणाची झाली होती। आणि तरी सुद्धा त्या ठिकाणावर सुद्धा बाबासाहेबांना राहू देत नव्हता। आणि बाबासाहेब म्हणाले, अरे मी जर इथं राहिलो तर 4 पैसे, इतक्या दिवसापासून ह्या घराला तुम्हाला भाडं नाही, कोणी नाही, तर माझ्याकडून 4 पैसे मिळतील, वाटल्यास मी जास्तीचे 4 पैसे देऊ करतो, पण मला इथं राहू दे। आणि मग तो व्यवस्थापक म्हणाला, तू राहा इथं, परंतु तू नाव बदलून राहा। आणि मग बाबासाहेबांचं नाव त्यानं पारशामधलंच एक एदलजी, सोराबजी एदलजी असं एक नाव ठेवलं आणि त्या नावाने बाबासाहेब त्या ठिकाणी राहू लागले। तिथं राहत होते तर त्या खोलीत गेले तर अंधार गुडूप होता, अजिबात तिथं प्रकाश नव्हता, मिणमिणती एवढीशी एक पंटी होती। अशा परिस्थितीत बाबासाहेब तिथे राहिले, तिथे अभ्यास करायचे बाबासाहेब, तिथे राहिले, कसा तरी राहण्याचा प्रश्न मिटवला। अक्षरशः बाबासाहेबांना तिथं उंदीर होते, तिथं असं जाळ्या झाल्या होत्या, अशा परिस्थितीत बाबासाहेब राहत होते। शिवाय अंधार होता पण तरी त्यांनी राहणं तिथं पसंत केलं आणि तिथं राहू लागले। परंतु तिथं राहिले, परंतु ऑफिसमध्ये गेल्यावर मात्र ज्या कामाच्या ठिकाणी तिथं मात्र त्यांना परत एकदा ती जातीयतेचं ते सर्व काही समोर आलं आणि तिथले साधे सुधे चपराशे असणारे सुद्धा फाईल बाबासाहेबांना असे फेकून देत होते। कितीतरी
राजकुमार फिके पडतील असं व्यक्तिमत्व असणारे माझे बाबासाहेब, त्यांच्यावर अशी या प्रकारे वेळ आली होती या जातीयवादामुळे। या जातीयतेचे चटके घेऊन बाबासाहेबांनी लहानपणापासून जीवन साहिलं होतं आणि तिथं सुद्धा त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं। तरी सुद्धा बाबासाहेब तिथे राहत होते। परंतु कालांतरानं कोणाला तरी कळालं की इथं बाबासाहेब राहिलेले आहेत आणि तो अस्पृश्य जातीचा आहे असं म्हटल्याबरोबर त्या 7-8-10 तरुण हातात काट्या लाट्या घेऊन आले आणि बाबासाहेबांना धमकावायला सुरुवात केली की अच्छा आज ही खोली सोड, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील। बाबासाहेब घाबरले नाहीत, शांतपणे बाबासाहेब म्हणाले, अरे इथं तर फक्त मी राहतच आहे। ते म्हणाले, आम्हाला काय सांगायचं नाही, आताच्या आता तू तुझा बंदोबस्त कर, नाहीतर इथून हलव, नाहीतर आम्ही तुला महागात पडेल। आणि मग बाबासाहेबांनी ठीक आहे म्हणाले आणि ते म्हणाले संध्याकाळपर्यंत तू बंदोबस्त कर, धमकी दिली बाबासाहेबांना। असं म्हणून ते निघून गेले। त्यानंतर बाबासाहेब त्यांच्या राहण्याची व्यवस्था बघू लागले इकडे तिकडे, परंतु त्यांना कुठेही राहण्यासाठी त्यांची सोय झाली नाही। शेवटी बाबासाहेब थकले आणि परत तिथे गेले। उशीर झाला होता। ते लोक आले आणि बाबासाहेबांच्या बॅगा बाहेर टाकल्या। सर्व बाबासाहेबांची ते बॅगा बाहेर टाकल्या आणि सर्व साहित्य बाबासाहेबांचं बाहेर फेकून दिलं। बाबासाहेबांनी ते उचलले तर बाबासाहेबांना हे भोगावं लागलं। बाबासाहेबांचं सर्व बाहेर फेकून दिलं। त्यांनी तशीच बॅग उचलली आणि बाबासाहेब आले तर रात्रीचे 9 वाजता बाबासाहेब तिथून बाहेर पडले। रात्रीचे 9, कडाक्याची थंडी पडलेली, हा सप्टेंबर महिना, पाऊस पडत होता। आजचीच तारीख, आजचाच दिवस 23 तारखेला बाबासाहेबांनी बॅगा हातात घेऊन ते फिरू लागले वनवन आणि तिथंच एका वडाच्या झाडाखाली एक बाग होती। त्या बागेमध्ये वडाच्या झाडाखाली बाबासाहेब येऊन बसले। तिथं त्यांना भूक लागलेली, त्यांना ताप आलेला, खायला अन्न नव्हते, प्यायला पाणी नव्हतं, त्या ताप आलेला, पांघरण्यासाठी कपडे नव्हते बाबासाहेबांच्याकडे। तसेच ते झाडाखाली बसले आणि रडू लागले। तिथं रडू लागले बाबासाहेब की ते विचार करू लागले की जर मी एवढा शिकून सरून आलोय बाहेरच्या देशातून, म्हणजे इतकं विद्वत्ता प्राप्त करून आलोय, इतका माझा असा होता, जर माझी ही अवस्था तर माझ्या समाजाला काय भोगावं लागत असेल। तर हा सर्व विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यावेळी 23 तारीख होती, त्या बडोद्यातला त्यांच्या आयुष्यातला तो 11वा दिवस होता आणि त्या 11व्या दिवशी त्यांच्यासोबत हे सर्व काही घडलं होतं। आणि त्यांनी मग तिथेच निर्धार केला, एक मोठा संकल्प केला की ह्या जातीयतेच्या ह्याच्या चक्रव्यूहात ज्या अडकलेला माझा हा समाज आहे पिढ्यानपिढ्या, त्याला मी निश्चितच बाहेर काढेन, असा हा संकल्प केला आपल्या महामानवाने, बाबासाहेबांनी, आपल्या भाग्यविधात्यांनी। त्या संकल्पाचं प्रतीक म्हणून आज आपलं अस्तित्व आहे, लाखो करोडो जनतेचं आज अस्तित्व आपलं माणूस म्हणून आहे। बाबांनी तिथं केला संकल्प, म्हणून बाबांच्या संकल्पभूमीतून, त्या संकल्पभूमीतून मुक्तीभूमीची निर्मिती झाली, मुक्तीभूमीतून दीक्षाभूमीची निर्मिती झाली, दीक्षाभूमीची, क्रांतीभूमीची, प्रेरणाभूमीची, स्मृतीभूमीची, अशा भूमींच्या निर्मित्या झाल्या। आणि अशा प्रकारे आपल्या बाबासाहेबांनी संकल्प केला म्हणून आज आपलं अस्तित्व निर्माण झालं आणि आज त्या बाबासाहेबांच्या संकल्पाचं स्वरूप, प्रतीक म्हणून आज आपला हा समाज आपल्याला व्यवस्थित दिसतोय, थाटामाटात दिसतोय, सुटाबुटात दिसतोय, टाय कोटात दिसतोय आपला समाज। तर हे बाबासाहेबांनी केलेल्या संकल्पाचं प्रतीक आहे। तर हाच तो दिवस आहे, 23 सप्टेंबर 1917 साली बाबासाहेबांनी हा संकल्प केला होता। बडोदा या ठिकाणी, गुजरात राज्यातील बडोदा हे ठिकाण, इथं संकल्प केला होता वडाच्या झाडाखाली बसून, आणि म्हणून त्याला संकल्पभूमी असं नाव देण्यात आलंय। तर आजच्या या दिवशी या महामानवाला, कोटी कोटींच्या विधात्याला मी कोटी कोटी प्रणाम करते, बोधिसत्वाला, महामानवाला, आपल्या लाखो करोडोच्या दात्याला, आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या महामानवाला मी कोटी कोटी वंदन करते। जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई।